अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असला तरी आता या अपघाताच्या ढिगाऱ्याखालून जे सत्य बाहेर येते ते अंगावर शहारे आणणार आहे. कारण हा एक केवळ दुर्दैवी अपघात नसून तो एका वादग्रस्त कंपनीला दिलेल्या प्रशासकीय अभयाचा भयानक परिणाम असल्याचं समोर येते. ज्या VSR व्हेंचर्स कंपनीच्या विमानातून दादा प्रवास करत होते त्या कंपनीला युरोपियन युनियनने त्यांच्या आकाशात उड्डाण करण्यास यापूर्वी पूर्णपणे बंदी घातली होती आणि त्यांना लेव्हल 1 या सर्वात गंभीर सुरक्षा उल्लंघनाच्या श्रेणीत टाकले होते. धक्कादायक बाब म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता, ज्याची तांत्रिक माहिती युरोपियन युनियन सुरक्षा यंत्रणांनी 5 वेळा मागून देखील कंपनीने दिली नव्हती. म्हणूनच 4 डिसेंबर 2024 रोजी युरोपमध्ये त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आलं होतं. ही सर्व माहिती भारताच्या DGCA अधिकृतपणे कळवण्यात आली होती. तरीही ज्या कंपनीला युरोपने उडता धोका मानले ती कंपनी भारतात खुशाल VIP उड्डाणे कशी करत होती हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे पुण्याचेच सुपुत्र मुरलीधर मोहोळ हे सध्या देशाचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आहेत. त्यामुळे सुरक्षा नियमांची ही पायमल्ली त्यांच्या मंत्रालयाच्या निदर्शनास का आली नाही किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले का असा संशय आता बळावला आहे. जर वेळीच या बॅन असलेल्या कंपनीवर भारतात ही कारवाई झाली असती तर आज अजितदादा आपल्यात असते. पण यंत्रणेचा हा गचाळ कारभार आणि बारामती विमानतळावरील अपुऱ्या सुविधा यांच्या संगनमताने महाराष्ट्राचा एक कर्तृत्ववान नेता आपण गमावला हे आता लपून राहिलेला नाही.